चल लगेच आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय। सर्वप्रथम आपण दोन मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे बाकी आहेत ते देतोय। सेमीफायनलच्या मॅच मध्ये सौरभ मॅन ऑफ द मॅचचे हिरो ठरले होते। या सौरभ लवकर या, वेळ नाही आपल्याकडे। आणि फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले अथर्व राहिलेत। लवकर या, वेळ नाही आपल्याकडे। लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात या ठिकाणी करतोय। सौरभ राहिले होते, सौरभ आणि अथर्व आपण यायचंय। गौतम गौतम यायचंय, गौतम आणि अथर्व। चलिए मिरारो टीम या बिल्कुल आप जीते तो ट्रॉफी भी चाहिए। कप्तान तो आए लेकिन पूरी टीम आई है। गनर मिरारो टीम, आप पूरी टीम को आना है, जल्दी आइए। क्योंकि बिल्कुल आपका जिस तरह से जल्लोष रहा है, जिस तरह से आपने बल्लेबाजी की, गेंदबाजी की, फील्डिंग की, अब काबिल तारीफ रही है। खास करके गनर मिरारो टीम काफ़ी अच्छा क्रिकेट आपने खेला है। शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर कदाचित तो दडपण नौस जे हाताळायचे होते ते कदाचित थोडेसे कमी पडले ते पतू मेकर्स दत्ताळी जुचंद्र संघाचे। या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय। आपल्या व्यासपीठावरती आत्माराम लाडकोजी भोईर साहेब उपस्थित आहेत। क्रिकेटचे निमसित चाहते, नितांत प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागत आणि सन्मान अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। आत्मारामजी लाडकोजी भोईर साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। आज अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं। खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। यानंतर ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मनोजदादा पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मनोजदादा पाटील, खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील राहिलं। खूप चांगला हा स्टेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर रामचंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। रामचंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं ते देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि त्यांना देखील सन्मानित केले जाणार आहे। तदनंतर आदरणीय सन्माननीय विलिनजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय, विलिनजी पाटील। तदनंतर आमचे पंच आपण देखील यायचं, ललितजी भोईर सर आपण यायचं आहे, आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे। तदनंतर अशोकजी राऊत सर आपण देखील यायचं आहे, लवकर मंचावरती या, आपल्याला देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। ललितजी भोईर सरांना सन्मानित केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पंचाची भूमिका खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचमध्ये खूप चांगली राहिली। संपूर्ण दिवसामध्ये पंचांची भूमिका चांगली राहिली आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। अशोकजी राऊत सर आपण देखील या, आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पंचाची भूमिका फार महत्त्वाची होती आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पडली या सर्व पंचाने आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं। यानंतर आपण गुणलेखक भार्गव नितीन भोईर यांना देखील सन्मानित करतोय आणि भार्गव विशाल भोईर यांचा आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्वागत आणि सन्मान करतोय। खूप चांगलं गुणलेखन केलं। विशालजी भोईर आपण देखील जॉईन व्हायचा या ठिकाणी, दोघांना आपण खऱ्या अर्थानं सन्मानित करतोय। भार्गव विशाल भोईर खूप चांगलं गुणलेखन आणि त्यांच्या सोबतीला विशालजी भोईर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय। यानंतर जेटीसी लाईव्हचे प्रतिनिधी मृणाल मात्रे आपण देखील या, जेटीसी लाईव्हचे प्रतिनिधी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे। जेटीसी लाईव्हचे प्रतिनिधी यांना देखील आपण सन्मानित करतोय। खूप चांगलं टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। तदनंतर डीजे आपण देखील या, डीजे वादक खूप चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना देखील आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। यानंतर जर पाहिलं, यानंतर आपण पालघर जिल्ह्यातील नामवंत आणि खऱ्या अर्थाने दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेला सरांना देखील आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि तुकारामजी मांगेला सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय। चला गौतम या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा। गौतम आणि अथर्व या, आपण लवकर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। आपण अजून एक सन्मान करतोय कारण जुचंद्र नगरी आणि एक आवाज नेहमीच आपण ऐकल्यात आणि आमचे पायातील समालोचक मित्र निशांत पाटील यांचा
हा सन्मान केला जातोय. अगदी अभ्यासू समालोचक म्हणून निशांत पाटील यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. चांगलं समालोचन, चांगलं वक्तृत्व निशांत पाटीलचं आपण पाहिले आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. गौतम गौतम चलिए आप आइए. मॅन ऑफ द मॅच चिरंजीव पाटील आहेत आणि त्यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते गौतमला और टालियां का तो बिल्कुल तालियां तालियां आनी चाहिए जिस तरह से गौतम ने खेल दिखाया है. आणि फाइनल मैच होता, फाइनल टच दिया होता, फाइनल में मुकाबले में प्रेशर था और उस प्रेशर को अच्छी तरह से हैंडल किया अथर्व. आखिरी ओवर में जिस तरह से गेंदबाजी की अथर्व ने काबिल तारीफ रही है. फाइनल मैच मॅन ऑफ द मॅच राहिले तर अथर्व. अथर्वजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कोण राहिलाय उत्कृष्ट गोलंदाज? जबरदस्त गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगला इम्पॅक्ट टाकला. जास्तीचा वेळ घेत नाही. खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी तो संघ मागे राहिला. त्याच संघाचा गोलंदाज आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये फलंदाजांना फटके खेळण्यापासून त्याने थांबवलं, फलंदाजाची भंबीरी उडवली असा गोलंदाज दत्तालीचा वंडर बॉय निखिल पाटील राहिलाय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने निखिलने केली. परंतु फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी पराभवाचा सामना स्वीकारावा लागला निखिल पाटील. आणि विलिंची पाटील यांना विनंती करतोय, संपूर्ण आमच्या व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज निखिल पाटील, जबरदस्त कामगिरी. आज निखिल पाटील यांच्या बॅटमधून धावाही आल्या, गोलंदाजी चांगली. आणि निखिल पाटील खऱ्या अर्थाने चर्चा करतील का, परंतु निराश आहेत. चर्चा करायला नक्कीच आवडलं असतं. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज एनी गेसेस? मीरा रोड बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? चला जास्तीचा वेळ घेत नाही. जितेश पाटील बंधू राहिलेत उत्कृष्ट फलंदाज. जबरदस्त बॅटिंग जितेश पाटील बंधूंनी केली आणि ते राहिलेत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये. या जितेश पाटील बंधू आणि हा पुरस्कार आपण स्वीकारा. जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं जितेशने केली आणि ते राहिलेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं जितेश पाटील बंधूंनी केली, निखिलने केली. निखिलने अष्टपैलू खेळ दाखवला खऱ्या अर्थानं. आणि जर पाहिलं तर जितेश पाटील बंधू राहिलेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? सौरभ इज द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या सौरभ. सौरभ राहिलेले आहेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सौरभने केली आणि तो राहिलेला आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. थोडंसं कुठेतरी आमचे आयोजन कमिटीचे मेंबर थोडेसे कन्फ्यूज झाले होते. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती आणि ती आपण देणार आहोत. खऱ्या अर्थानं रनर अप या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे संघ आहे पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी, कारण जेव्हा जेव्हा संघ या क्रीडांगणावरती खेळतो ना तेव्हा तेव्हा पारितोषिक फटकवत असतं. आज देखील पारितोषिक जिंकले. द्वितीय क्रमांकाचं उपविजेता चषकावरती नाव कोरलंय पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय जबरदस्त कामगिरी केली. आणि खऱ्या अर्थानं रनर अप राहिले, द्वितीय क्रमांकाचे मानकरी राहिलेत. फायनलच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं निसटता पराभव या संघाला खऱ्या अर्थाने स्वीकारावा लागला, कारण तिथून जर पाहिलं तर बॉलवर रन हव्या होत्या आणि तिथून या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने केलेला आहे. जोरदार टाळ्या एकदा पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पतू पॅकर्स जुचंद्र संघासाठी झाल्या पाहिजे. यानंतर अंतिम विजेता लोकनेते चषकावरती ज्या संघाने नाव कोरले तो संघ या परिसरामध्ये नवीन होता. त्या संघासाठी मैदान देखील नवीन होतं आणि तो संघ राहिलाय गणराया 11 मीरा रोड संघ. अप्रतिम कामगिरी या संघाने केलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ राहिलाय लोकनेते चषकावरती. या संघाने नाव कोरलंय. अप्रतिम कामगिरी
खऱ्या अर्थानं सौरभ, अथर्व, गौतम सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या संघाचं कौतुक करावं लागेल. या परिसरामध्ये हा संघ पहिल्यांदा दाखल झाला आणि काय जबरदस्त कामगिरी. लोकनेते चषकावरती नाव करलं. अभिमानी स्पोर्ट जुचंद्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अमितदादा पाटील यांच्या स्पर्धेवरती नाव कोरलंय आणि स्पर्धा जिंकली आहे गणराया 11 मीरा रोड या संघाने. तर नक्कीच आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून सर्वांचा आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने एक दिवसीय क्रीडा स्पर्धा होती. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले परंतु 8ही संघाने सर्वांची मने जिंकली. आजचा दिवस गुढीपाडवा होता. खऱ्या अर्थानं मराठी हिंदू संस्कृतीचा जर पाहिला तर नवीन वर्ष होता आणि नवीन वर्षाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं. अमितदादा पाटील यांची स्पर्धा आज संपन्न झाली आहे. आयोजकाच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतोय, आम्ही थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद.